नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मस्त ना? आज आपण खूप सोप्या पद्धतीत, जास्त मेहनत न घेता खूप खूप सोप्या पद्धतीत घरच्या घरी मटर पनीर मसाला बनवत आहोत. बोटं चाटून पुसून खाल, 2 चपात्याच काय 4 चपात्या आवडीने खातील घरातले सगळेजण. चला तर मग हा मटर पनीर मसाला कसा बनवायचा ते बघूया. कढईमध्ये तेल, 90 ग्रॅम पनीर, त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता तेलामध्ये तुकडे छान सोनेरी कलर होईपर्यंत परतून घेऊ. मस्तच छान मिक्स करू. आता हे एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया. आता पनीर छान परतलेलं आहे. त्याच कढईमध्ये 3 कांदे उभ्या आकारात चिरून घेऊ. मस्त. आता कांदा ना आपल्याला छान बारीक गॅसवर शिजून घ्यायचा आहे. जास्त करपायचाही नाही, आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे. बारीक गॅसवर 3 ते 4 मिनिटात कांदा चांगला मऊ शिजला जातो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा छान शिजून घ्यायचा. मस्तच. आता 3 कांद्यासाठी 2 टमाटे घेतलेले आहेत. टमाटे घेताना चांगले लाल कलरचे पिकलेले टमाटे घ्या. मस्तच. टमाटर लवकर मऊ शिजण्यासाठी थोडंसं मीठ. छान मिक्स करू आणि मीडियम गॅसवर टमाटर 2 मिनिटं शिजून घेऊ. 2च मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मऊ टमाटर शिजलेला आहे. गॅस बंद करू आणि कांदा टमाटर थंड करून घेऊ. थंड झालेलं कांदा टमाटर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि एकदम बारीक वाटण तयार करू. खूप सोप्या पद्धतीने मटर पनीर मसाला बनवत आहोत. कमी वेळेमध्ये एकदम मस्तपैकी पनीर मसाला बनून तयार होतो. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा बटर आणि 1 पळी तेल घेऊ. तुम्ही नुसतं इथे तेलसुद्धा घेऊ शकता. आता 2 तेजपत्ते, 2 लवंगा, 2 काळे मिरे आणि थोडेसे जिरे, लसूण अद्रक पेस्ट. छान मिक्स करू. लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत छान आपण हा लसूण तेलामध्ये परतून घेऊ. लसूण तेलामध्ये चांगला परतलेला आहे. कांदा टमाट्याचं वाटणसुद्धा तयार आहे. एक मसाला इलायची मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. आता तयार वाटण मिक्स करून घेऊ. मस्तच. आता इथे बारीक गॅस ठेवू. बारीक गॅसवर हे वाटण आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता राहिलेलं वाटणसुद्धा याच्यामध्ये मिक्स करू. सुरुवातीला मी थोडंच घेतलं होतं. आता हे छान मिक्स करून 2 मिनिटं हा मसाला बारीक गॅसवर परतून घेऊ. ह्याला छान तेल सुटतं आणि मसाला चांगला परतला जातो. मस्त चांगलं मिक्स करून घेऊया. मस्तच. आता इथे 2 मिनिटं झालेली आहेत आणि मसाला आपला छान तेलामध्ये परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले मिक्स करून घेऊ. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. एक अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्या. आता हे कोरडे मसाले आधी सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचे. इथे गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर मसाले पटकन जळतात. तर छान मिक्स करून घेऊ. मस्तच. अर्धा मिनिटच हा मसाला चांगला परतून घ्यायचा, जास्त वेळ नाही. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा मटर पनीर मसाला मिक्स करून घेऊ. तुम्ही कोणताही पनीर मसाला इथे घेऊ शकता. छान मिक्स करून घेऊया. मसाले चांगले मसाल्यामध्ये छान परतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घेऊ. मस्तच. आता हे छान मिक्स करून घेऊ. बघू शकता एकदम मस्त जबरदस्त मसाला बनून तयार झालेला आहे. घरामध्ये सुद्धा असा छान सुगंध येत आहे. मस्तच. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. एवढा जबरदस्त हा मसाला बनून तयार झालेला आहे. मस्तच. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटाची वाफ काढायची. इथे पण आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे.
2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त याला तेल सुटलेलं आहे थोडंसं मस्तच. आता आपण याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलेलं पनीर घेऊया. हे बघा मस्तच. खूप खूप सोप्या पद्धतीने हॉटेलपेक्षाही भारी कमी वेळेमध्ये मटर पनीर मसाला बनवलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता इथे वाटाणा 5 मिनटं मिठामध्ये शिजून घेतलेला आहे, तो मिक्स करून घेऊ. बारीक गॅसवर मटर पनीर मसाला 3 ते 4 मिनटं शिजून घ्यायचा आहे. जास्त वेळ हा मसाला शिजून घ्यायचा नाही, फक्त 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर शिजून घ्यायचा. गॅस बारीक करूया. मस्तच. तर छान मिक्स केलेला आहे आणि बारीक गॅसवर 3 ते 4 मिनटं हा मटर पनीर मसाला शिजून घेतलेला आहे. काय मग मैत्रिणींनो, आजची मटर पनीर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ. आवडली असेल ना तर नक्की एकदा बनवून बघा. घरातल्यांना सुद्धा आवडेल. कमी वेळेत जास्त मेहनत न घेता एकदम चमचमीत मस्तपैकी मटर पनीर मसाला बनवलेला आहे. मस्तच. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच रेसिपीला लाईक करायला विसरू नका. शेजारीच बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी आपला नवीन व्हिडिओ येईल ना सर्वात आधी तुम्हीच बघाल. मस्तच. 4 मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता एकदम मस्तपैकी मटर पनीर मसाला बनून तयार आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.